सगळे मित्र मैत्रिणी जे कोणी आता आम्ही स्टॉलवर बसलेला फ्री मध्ये दे असं असं सगळं ते बोलतच राहतात. बट ठीक आहे, आता त्यांना पण कळून जातं थोड्या वेळात की आता मी पण बिझनेस करायला आले आणि बहुत अलग अलग चीजें अलग अलग वराइटीज है, अलग अलग चीजों को शॉप कर सकते हैं. तर मग त्याच्यासाठी मला एक प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे मिळतं, कसं मार्केट आहे, कसं मी स्टॉल वगैरे ठेवायला पाहिजे. उषा प्रवीण गांधी कॉलेज आर्ट्स कॉमर्स या विद्यालयात आपण आलो आहोत. आणि या विद्यालयात नेमकं ही पाठीमागे तुम्ही माझ्या बघू शकता ही गर्दी काय पाहायला मिळते. ही गर्दीचं नेमकं कारण काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण की या ठिकाणी कॉलेजच्या परिसरामध्ये 2 दिवसीय बाजारी UPGला सुरुवात झाली आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे व्यवहार ज्ञान असलं पाहिजे, कशा पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे, तर याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनीच आपले स्टॉल लावलेले आहे आणि विद्यार्थीच ते ग्राहक आहे. चला तर जाऊया या बाजारी UPGला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. जीवनावश्यक जितक्या वस्तू आहेत त्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. साधारणतः 30 पेक्षा जास्त स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की काही बिस्किट्स आहेत त्याचे स्टॉल लावलेले आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल तर कपड्याचे स्टॉल लावण्यात आलेले आहे. पुढे जर आपण गेलो तर हळू आपल्याला पाहायला मिळेल की या स्टॉलच्या पुढे ज्या पद्धतीने बाईक, विद्यार्थ्यांना जी क्रेज असते कॉलेज लाईफ मध्ये बाईक असतात, ती बाईक देखील या स्टॉल मध्ये ठेवण्यात आली आहे. हे विक्री करणारे देखील विद्यार्थीच आहे. विद्यार्थ्यांकडनं अशा पद्धतीने जर बघितलं असेल तर आपण बघितलं असेल तर अशा प्रकारे आपण कशा प्रकारे विद्यार्थ्यांना व्यवसाय करायचा, व्यवसाय करत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, व्यवसायात कोणते फायदे होऊ शकतात. हा आता एक महत्वाचा स्टेज दाखवतो. या स्टेजवरती आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स केलेले, या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी, या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांनी परफॉर्मन्स केलेले आपण बघू शकतो. बाजार UPG हे महत्वाचं स्टेज आहे. इथं डान्स प्रोग्राम ऍक्टिव्हिटी झाल्या काही वेळापूर्वी. या ठिकाणी सर्वात जास्त जर बघितलं तर मुलींचा जे स्टॉल आहे ज्यामध्ये पर्स आहे त्यासोबत बघितलं हेअर रिंग्स आहे. त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी जर डॉल, छोटे छोटे डॉल देखील आहे. या मुलींना फार आवडतं. पर्स हा अट्रॅक्टिव्ह आयटम आहे मुलींसाठी. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर आता पुढे हळूहळू आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक खाण्याच्या वस्तू आहे ज्यामध्ये आपण जर बघितलं कोल्ड ड्रिंक्स ठेवलेले आहे, फळाचे पॅकेट ठेवलेले आहे. रिंग्स या खूप मुलींसाठी आवडतीची गोष्ट. या ठिकाणी सकाळपासून जर बघितलं तर तुडुंब गर्दी या विद्यार्थ्यांची या ठिकाणी पाहायला मिळेल. यामध्ये जर बघितलं नवीन नवीन प्रकारातले हेअरिंग्स आहे, गळ्यातले आहे. तर आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी जे स्टॉलची निर्माती आहे तिच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. प्रथम तुझं नाव सांग. माझं नाव हर्षाली थोरात आहे. अ, या ठिकाणी तू स्टॉल लावला आहे, कसं वाटतं? कारण की विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने व्यवहार ज्ञान, कशा पद्धतीने व्यवसाय करायचा याचं माहिती यातनं मिळणार आहे. कसा अनुभव आहे सकाळपासून? एकदम चांगला अनुभव आहे. खरं तर या कॉलेजमध्ये येऊनच मला एक थोड्या महिन्यां वगैरे मध्ये, एक महिन्यातून 2-3दा तर असं असतंच काहीतरी. तर मग असं काहीतरी वेगळा अनुभव घेणं, आणि मी ऑलरेडी BMS करते मॅनेजमेंट स्टडीज, तर मला बिझनेसमध्येच जायचं आहे. तर मग मला त्याचा खूप अभिराव येत आहे. त्यावेळेस ग्राहक म्हणून तुझ्याकडे आता तुझ्या वर्गातले मित्र येत असतील, मैत्रिणी येत असतील किंवा कॉलेजमधले येत असतील, स्टुडंट असतील, ते बार्गेनिंग करत असतील किती रुपये. हा, तो ते अनुभव कसा आहे? ते तर खूपच आहे. आता सगळे मित्र मैत्रिणी जे कोणी आता आम्ही स्टॉलवर बसलेला फ्री मध्ये दे असं असं सगळं ते बोलतच राहतात. बट ठीक आहे, आता त्यांना पण कळून जातं थोड्या वेळात की आता मी पण बिझनेस करायला आले, आणि मग त्यांनी म्हणजे ते पैसे देतात, त्यांना पण थोडी खुशी होते की म्हणजे असं पैसे देऊन वगैरे फ्रेंडला मैत्रिणीला मदत करायला. कसं वाटलं शिक्षणासोबत आता वेगळं बिझनेसमॅन म्हणून एक भूमिकेत असताना कसं वाटलं व्यवसाय करताना? मज्जा आली. खरं तर आमचे प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स वगैरे पण आम्हाला असे भरपूर असतात. तर मग त्याच्यासाठी मला एक प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे मिळतं, कसं मार्केट आहे, कसं मी स्टॉल वगैरे ठेवायला पाहिजे, काय काय म्हणजे मला किती आणायला लागतं, किती पैसे लागतात, खऱ्यामध्ये किती लोक येतात, मार्केटिंग वगैरे मध्ये किती जातं, हे सगळं मग त्याची माहिती मिळते मला. धन्यवाद तू बोलल्याबद्दल एक्स बरोबर. आपण पुढे जाऊया स्टॉल मध्ये, की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अजून काही मुली पाहायला मिळतील. या ठिकाणी गेमिंग झोन देखील बनवण्यात आला. या गेमिंग झोन मध्ये बघितलं तर कशा पद्धतीने गुड लक वगैरे बॉलिवूडची थीम असलेले काही टॅटू ठेवण्यात आले. यामध्ये तुम्ही बघू शकता की बघा गर्दीच गर्दी पाहायला मिळते. आता खरं म्हणजे हा वेळ जो आहे तो जेवणाची वेळ झाली, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे बघितलं असेल, विद्यार्थ्यांनी जर बघितलं असेल तर खरं तर
जेवणाचे जे खाण्याचे स्टॉल आहे त्यावरती तुफान गर्दी केलेली आहे. आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया आणि काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. कसं वाटलं आजचं ज्या पद्धतीने बाजारेमध्ये काय अनुभव आहे आजचा? बहुत अच्छा है, बहुत सारे स्टॉल्स अलग अलग लगे हुए हैं एंड बहुत अलग अलग चीजें, अलग अलग वैरायटीज है, अलग अलग चीजों को शॉप कर सकते हैं. आपको क्या पसंद है इसमें से ज्यादा? खाने के स्टॉल्स. क्या खाया आपने अभी? मैंने अभी तक कुछ खाया नहीं है बट मैं सोच रही हूँ कॉर्न डॉग ट्राई करने का. थँक्यू. बघा म्हणजे जर बघितलं असेल खाण्याच्या स्टॉलवरती आता तुटून पडलेले आहे सर्वजण. त्यामुळे या ठिकाणी गर्दी ही विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींची जास्त पाहायला मिळते, कारण की या ठिकाणी जे स्टॉल जर बघितले आपण सर्वात जास्त मुलींसाठी म्हणजे मुलींच्या उपयोगात पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मांडण्यात आलेल्या आहे. त्यामुळे निश्चितच अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक कशा पद्धतीने आपण आर्थिक गणित बसू शकतो, व्यवसाय कसा करू शकतो आणि त्यातून नफा कसा मिळू शकतो या गोष्टी माहीत होण्यासाठी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करणं खूप महत्वाचं असतं आणि त्याच ऍक्टिव्हिटीचा फायदा हा विद्यार्थ्यांच्या जीवनात होत असतो. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.